नमस्कार मित्रांनो, भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये काही अशी पाने आहेत ज्याचे नाव घेताच संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघते। असा एक अत्यंत वादग्रस्त, संवेदनशील आणि भारतीय राजकारणाला कायमचा कलाटणी देणारा काळ म्हणजे 1975 ते 1977 दरम्यानची आणीबाणी। काहींच्या मते हा देशाच्या अंतर्गत स्थैर्यासाठी आवश्यक निर्णय होता, तर अनेकांच्या मते हा भारतीय लोकशाहीवरील सर्वात मोठा आघात होता। आजही या विषयावर इतिहासकार, कायदेतज्ञ आणि राजकीय अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत। या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता उपलब्ध ऐतिहासिक नोंदी, न्यायालयीन निर्णय आणि त्या काळातील घटनांच्या आधारे 1975च्या आणीबाणीचा संपूर्ण इतिहास समजून घेणार आहोत। आणीबाणी लागू होण्यामागे नेमकी कोणती कारणे होती, देशाची परिस्थिती कशी होती, न्यायव्यवस्था आणि सरकारमध्ये संघर्ष का निर्माण झाला, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल इतका महत्त्वाचा का ठरला आणि अखेर 25 जून 1975च्या रात्री असे काय घडले की संपूर्ण देशात आणीबाणी लागू करण्यात आली। चला तर मग सुरुवात करूया। या संपूर्ण कथेला सुरुवात होते 1969 सालापासून। त्यावेळी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट निर्माण झाले होते। एकीकडे पक्षातील जुने आणि प्रभावशाली नेते, तर दुसरीकडे पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नेतृत्व। मतभेद इतके वाढले की अखेर काँग्रेस पक्षात फूट पडली। त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आर हा स्वतंत्र गट निर्माण झाला। या काळात इंदिरा गांधींनी गरिबी हटवा हा नारा देत समाज कल्याण आणि समाजवादी धोरणांवर भर दिला। बँकांचे राष्ट्रीयकरण, गरिबांसाठी योजना आणि आर्थिक विषमता कमी करण्याचे प्रयत्न यामुळे त्यांची प्रतिमा सामान्य जनतेमध्ये अधिक मजबूत झाली। 1971 मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या। गरिबी हटवा या घोषणेच्या जोरावर इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मोठा विजय मिळवला आणि केंद्रात स्पष्ट बहुमताचे सरकार स्थापन झाले। या विजयामुळे इंदिरा गांधी यांचे नेतृत्व अधिक बळकट झाले। याच वर्षी भारतासमोर आणखी एक मोठे आव्हान उभे राहिले। पूर्व पाकिस्तानमध्ये सुरू झालेल्या संघर्षामुळे लाखो निर्वासित भारतात आले। परिस्थिती गंभीर होत गेल्यानंतर डिसेंबर 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले। या युद्धात भारताने निर्णायक विजय मिळवला आणि बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली। या विजयामुळे देशभरात इंदिरा गांधींची लोकप्रियता अभूतपूर्व वाढली। अनेकांनी त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले। त्या काळात काही राजकीय नेत्यांनी त्यांची तुलना दुर्गा ह्या प्रतीकाशी केली, ज्याची नंतर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। परंतु मित्रांनो, या राजकीय यशामागे देशात आर्थिक आणि सामाजिक संकट वेगाने वाढत होते। 1971च्या युद्धानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडला। संरक्षण खर्च वाढला, काही भागांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आणि 1973 मध्ये जागतिक तेल संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमती अचानक वाढल्या। या सर्वाचा परिणाम भारतावरही झाला। महागाई वाढू लागली, बेरोजगारीची समस्या गंभीर झाली, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या, सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक कठीण बनू लागले। देशभरात सरकार विरोधात असंतोष हळूहळू वाढू लागला। या आर्थिक परिस्थितीचा परिणाम कामगार वर्गावरही झाला। मे 1974 मध्ये समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे संपापैकी एक संप झाला। हा संप सुमारे 20 दिवस चालला। देशातील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली। सरकारने कठोर भूमिका घेत अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई केली। या घटनेनंतर सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला। दरम्यान गुजरातमध्ये महागाई, भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले। हे आंदोलन पुढे नवनिर्माण आंदोलन म्हणून ओळखले जाऊ लागले। आंदोलन इतके व्यापक झाले की अखेर राज्य सरकार बरखास्त करण्यात आले आणि पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या। गुजरातनंतर बिहारमध्येही विद्यार्थी आणि युवकांनी भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि प्रशासनाविरोधात मोठे आंदोलन सुरू केले। या आंदोलनाला दिशा देण्यासाठी सार्वजनिक जीवनातून काहीसे दूर गेलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि समाजवादी नेते जयप्रकाश नारायण पुन्हा सक्रिय झाले। पटना येथील गांधी मैदानावर त्यांनी संपूर्ण क्रांतीचा नारा दिला। त्यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला। हजारो विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिक या आंदोलनात सहभागी झाले। आता हा संघर्ष केवळ एका राज्यापुरता मर्यादित राहिला नव्हता, तो केंद्र सरकारसमोर मोठे राजकीय आव्हान बनवू लागला होता। मित्रांनो, रस्त्यावर आंदोलने सुरू असतानाच दिल्लीमध्ये आणखी एक महत्त्वाचा संघर्ष सुरू होता। तो म्हणजे संसद आणि न्यायव्यवस्था यांच्यातील अधिकाराचा संघर्ष। सरकारला समाजवादी धोरणे राबवण्यासाठी अनेक कायदे करायचे होते, मात्र काही कायद्यांवर सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक प्रश्न उपस्थित केले। यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला, लोकांनी निवडून दिलेली संसद सर्वोच्च की संविधानाचे संरक्षण करणारे सर्वोच्च न्यायालय? हा वाद पुढे भारतीय संविधानाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या खटल्यांपैकी एक खटल्यात पोहोचला।
24 एप्रिल 1973 रोजी सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या ऐतिहासिक खटल्याचा निकाल दिला। या निर्णयात न्यायालयाने स्पष्ट केले की संसदेला संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, परंतु संविधानाचा मूलभूत ढाचा बदलण्याचा अधिकार नाही। भारतीय संविधानाच्या इतिहासातील हा सर्वात महत्त्वाचा निर्णय मानला जातो। आजही सर्वोच्च न्यायालय अनेक घटनात्मक प्रकरणांमध्ये याच तत्वाचा आधार घेत निर्णय देते। आता देशात 3 मोठे संघर्ष एकाच वेळी सुरू झाले होते। एकीकडे आर्थिक संकट, दुसरीकडे जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन आणि तिसरीकडे सरकार व न्यायव्यवस्था यांच्यातील संघर्ष। याच काळात अलाहाबाद उच्च न्यायालयात एक असा खटला सुरू होता ज्याचा निकाल भारताच्या राजकारणाचा इतिहास बदलून टाकणार होता। घटना आहे 1971च्या लोकसभा निवडणुकीची। उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी समाजवादी नेते राजनारायण यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता। मात्र पराभवानंतर राजनारायण यांनी हा निकाल स्वीकारला नाही। त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली। या याचिकेत त्यांनी आरोप केला की निवडणूक प्रचारादरम्यान सरकारी अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली, शासकीय यंत्रणेचा वापर करण्यात आला आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन झाले। हा खटला जवळपास 4 वर्षे चालला। संपूर्ण देशाचे लक्ष या खटल्याकडे लागले होते, कारण प्रथमच देशाच्या विद्यमान पंतप्रधानांच्या निवडणुकीच्या वैधतेवर न्यायालयात प्रश्न उपस्थित झाला होता। या खटल्यादरम्यान भारतीय इतिहासात प्रथमच एका विद्यमान पंतप्रधानांना न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागले। इंदिरा गांधी न्यायालयात हजर झाल्या आणि त्यांच्यावरील आरोपांना उत्तर दिले। त्यांनी निवडणुकीत कोणताही गैरप्रकार झालेला नसल्याचे सांगितले। देशभरातील प्रसारमाध्यमे आणि राजकीय वर्तुळ या खटल्यावर बारकाईने लक्ष ठेवून होती, कारण या निकालावर केवळ एका मतदारसंघाचे भविष्य नव्हते, तर देशाच्या पंतप्रधानांचे राजकीय भविष्य अवलंबून होते। अखेर 12 जून 1975 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहन लाल सिन्हा यांनी ऐतिहासिक निकाल दिला। न्यायालयाने इंदिरा गांधी यांची रायबरेली येथील निवडणूक अवैध ठरवली। निवडणूक प्रचारादरम्यान शासकीय अधिकाऱ्याची मदत घेतल्याबाबत त्यांना निवडणूक कायद्याचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाने मान्य केले। तसेच त्यांना 6 वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले। हा निकाल तत्कालीन पंतप्रधानांसाठी मोठा राजकीय धक्का होता। देशभरात या निर्णयाची मोठी चर्चा सुरू झाली। विरोधी पक्षांनी तत्काळ इंदिरा गांधींच्या राजीनाम्याची मागणी केली। अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर इंदिरा गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले। 24 जून 1975 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती VR कृष्ण अय्यर यांनी अंतरिम आदेश दिला। या आदेशानुसार इंदिरा गांधी पंतप्रधान म्हणून काम करू शकत होत्या, परंतु लोकसभेतील मतदानात सहभागी होण्यावर काही मर्यादा घालण्यात आल्या। हा पूर्ण दिलासा नव्हता। यामुळे राजकीय अनिश्चितता आणखी वाढली। विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र केली। दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन अधिक व्यापक होत गेले। देशभरात सभा, मोर्चे आणि निदर्शने सुरू झाली। अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकारविरुद्ध संयुक्त लढा सुरू केला। सरकारचे म्हणणे होते की आंदोलनामुळे प्रशासनावर परिणाम होत आहे आणि देशातील स्थैर्य धोक्यात येत आहे, तर विरोधकांचे म्हणणे होते ते लोकशाही मार्गाने सरकार विरोधात आंदोलन करत आहेत। 25 जून 1975 रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली। या सभेला जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि अनेक विरोधी नेते उपस्थित होते। या सभेत जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली। तसेच त्यांनी पोलीस आणि सैन्य दलातील कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर आणि अन्यायकारक आदेशांचे पालन करू नका असे आवाहन केले। सरकारने या विधानांकडे अत्यंत गंभीरपणे पाहिले। सरकारच्या मते अशा आव्हानांमुळे देशातील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकत होता। रामलीला मैदानावरील सभा संपल्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला। त्या रात्री पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मंत्रिमंडळातील वरिष्ठ सहकाऱ्यांशी चर्चा केली। त्यानंतर राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्याकडे संविधानाच्या कलम 352 अंतर्गत देशात अंतर्गत अस्थिरतेच्या कारणावरून राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची शिफारस करण्यात आली। राष्ट्रपतींनी त्या शिफारशीला मंजुरी दिली। 25 जून 1975 ची ती रात्र संपूर्ण देश झोपेत असताना भारतीय राजकारणात एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला। संविधानाचा कलम 352 अंतर्गत देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली। 26 जून 1975 रोजी सकाळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आकाशवाणीवरून देशाला संबोधित केले। त्यांनी सांगितले की देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे।
सरकारने हा निर्णय देशाच्या स्थैर्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले, तर विरोधी पक्षांनी याला लोकशाहीवरील गंभीर आघात असल्याचे म्हटले. या क्षणापासून भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त पर्व सुरू झाले. आणीबाणी लागू होताच देशभरात मोठ्या प्रमाणावर अटक सत्र सुरू झाले. मध्यरात्रीपासूनच पोलिसांची पथके अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या घरी पोहोचली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, चरण सिंग यांच्यासह अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक नेत्यांना अटक करण्यात आली. फक्त राजकारणीच नव्हे तर अनेक पत्रकार, विद्यार्थी नेते, कामगार संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि सरकार विरोधी आंदोलनात सहभागी असलेल्या हजारो लोकांना ताब्यात घेण्यात आले. सरकारचे म्हणणे होते की या आंदोलनामुळे देशात शांतता आणि सुव्यवस्था राखता येईल, तर विरोधी पक्षाच्या मते हा लोकशाहीतील विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होता. या अटकांमध्ये सर्वाधिक वापर झाला तो मिसा या कायद्याचा. या कायद्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीला न्यायालयीन खटला न चालवता काही काल ताब्यात ठेवण्याची तरतूद होती. आणीबाणीच्या काळात या कायद्याचा व्यापक वापर करण्यात आला. हजारो लोक अनेक महिने तुरुंगात राहिले. अनेकांना आपल्या अटकेचे नेमके कारणही सांगण्यात आले नव्हते. यामुळे नागरी स्वातंत्र्य आणि न्यायिक प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. आणीबाणीचा सर्वाधिक परिणाम झाला तो प्रसार माध्यमांवर. सरकारने वृत्तपत्रांवर पूर्व सेन्सरशिप लागू केली, म्हणजे कोणतीही बातमी प्रकाशित करण्यापूर्वी ती सरकारी अधिकाऱ्यांकडून तपासली जाऊ लागली. सरकार विरोधी टीका, आंदोलने आणि अटक सत्रांबाबतच्या अनेक बातम्या प्रकाशित करण्यास मनाई करण्यात आली. काही वृत्तपत्रांनी या निर्णयाचा निषेध वेगवेगळ्या पद्धतीने नोंदवला. द इंडियन एक्सप्रेस आणि द स्टेट्समन यासारख्या वृत्तपत्रांनी काही संपादकीय जागा रिकाम्या ठेवून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आलेल्या निर्बंधाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याच काळात आकाशवाणी आणि दूरदर्शन ही सरकारी माध्यमे असल्याने त्यांवर सरकारचे नियंत्रण अधिक वाढले. आणीबाणी लागू झाल्यानंतर सरकारने काही महत्त्वाच्या घटना दुरुस्ती केल्या. त्यापैकी सर्वात चर्चेत राहिलेली 39वी घटना दुरुस्ती. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पंतप्रधान आणि काही उच्च घटनात्मक पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकांवरील न्यायालयीन पुनरावलोकनावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न या दुरुस्त्यांमधून करण्यात आला. विरोधी पक्षांनी यावर तीव्र टीका केली. त्यांच्या मते यामुळे कार्यपालिका न्यायव्यवस्थेच्या कक्षेबाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती. तर सरकारचे म्हणणे होते की सर्वोच्च घटनात्मक पदांबाबत राजकीय स्थैर्य आवश्यक आहे. 1976 मध्ये संसदेत 42वी घटना दुरुस्ती मंजूर करण्यात आली. भारतीय संविधानातील ही सर्वात व्यापक घटना दुरुस्ती मानली जाते. यामध्ये संसद आणि केंद्र सरकारचे अधिकार वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच दुरुस्तीमुळे संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रीय एकात्मता हे शब्द समाविष्ट करण्यात आले. याशिवाय काही विषयांमध्ये न्यायालयाच्या अधिकारांवरही मर्यादा आणण्याचा प्रयत्न झाला. यामुळे 42वी घटना दुरुस्ती आजही भारतीय घटनात्मक इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या दुरुस्त्यांपैकी एक मानली जाते. आणीबाणीच्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी हेही चर्चेच्या केंद्रस्थानी आले. त्यांनी 5 कलमी कार्यक्रमाचा प्रचार केला. यामध्ये कुटुंब नियोजन, वृक्षारोपण, निरक्षरता निर्मूलन, हुंडाबंदी आणि झोपडपट्टी सुधारणा यासारख्या बाबींचा समावेश होता. या कार्यक्रमातील काही उद्दिष्टांचे स्वागत झाले, मात्र विशेषतः कुटुंब नियोजन मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत अनेक भागात बळजबरी झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या. लोकसंख्या नियंत्रणाच्या उद्देशाने देशभरात कुटुंब नियोजन मोहीम राबवण्यात आली. अनेक ठिकाणी ही मोहीम स्वेच्छेने पार पडली, परंतु काही राज्यांमध्ये आणि काही भागात प्रशासनावर उद्दिष्टे पूर्ण करण्याचा दबाव असल्याने सक्तीची नसबंदी झाल्याचे आरोप झाले. शाह आयोगाच्या अहवालातही अशा काही घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागात आणि गरीब नागरिकांमध्ये सरकारबद्दल मोठा असंतोष निर्माण झाला. या काळात आणखी एक अशी घटना घडली जी आजही भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी एक मानली जाते. आणीबाणी लागू झाल्यानंतर अनेक नागरिकांनी आपल्या अटकेविरोधात विविध उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल केल्या. काही उच्च न्यायालयांनी नागरिकांच्या बाजूने निर्णय देत सरकारला प्रश्न विचारले. यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. मुख्य प्रश्न असा होता, आणीबाणी लागू असताना एखाद्या नागरिकाला बेकायदेशीरपणे अटक झाली तर त्याला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे का? सर्वोच्च न्यायालयातील बहुमताने सरकारच्या बाजूने निर्णय दिला. बहुमताचे मत होते की आणीबाणीच्या काळात काही मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीवर निर्बंध असल्यामुळे अशा प्रकारच्या याचिकांवर मर्यादा येतात.
मात्र या निर्णयात न्यायमूर्ती HR खन्ना यांनी एकटेच वेगळे मत नोंदवले। त्यांनी सांगितले की स्वातंत्र्य हा नागरिकाचा मूलभूत मानवी हक्क आहे आणि कायद्याशिवाय कोणाच्याही स्वातंत्र्यावर गदा आणता कामा नये। आज न्यायमूर्ती खन्ना यांच्या या मताला भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वात धाडसी आणि ऐतिहासिक मतांपैकी एक मानले जाते। दरम्यान आणीबाणीला जवळपास 1.5 वर्षाहून अधिक काळ झाला होता। सरकारच्या मते देशात शिस्त वाढली होती, रेल्वे वेळेवर धावू लागल्या, संप कमी झाले आणि प्रशासन अधिक कार्यक्षम झाले। मात्र दुसरीकडे अनेक विरोधी पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी नागरी स्वातंत्र्यावर घातलेल्या निर्बंधाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली। देशात जनमत नेमके कोणत्या दिशेने आहे याबद्दल विविध मते समोर येत होती। 18 जानेवारी 1977 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लोकसभा निवडणुका घेण्याची घोषणा केली। या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला। त्यानंतर विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांची सुटका करण्यात आली। प्रसार माध्यमांवरील काही निर्बंधही शिथिल करण्यात आले। सरकारला विश्वास होता की जनतेने त्यांच्या कामकाजाला पाठिंबा दिला आहे। मात्र विरोधी पक्षांनी ही निवडणूक लोकशाही आणि आणीबाणी यांच्यातील लढाई असल्याचे सांगितले। आणीबाणी विरोधात लढणारे अनेक विरोधी पक्ष एकत्र आले। भारतीय लोकदल, भारतीय जनसंघ, काँग्रेस व समाजवादी पक्ष आणि इतर काही पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन केला। ज्येष्ठ नेते जयप्रकाश नारायण यांनी या एकजुटीला नैतिक पाठिंबा दिला। त्यांच्या आवाहनामुळे विरोधी पक्ष अधिक संघटित झाले। मात्र 1977 मध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या। निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय राजकारणात मोठा बदल झाला। स्वातंत्र्यानंतर प्रथमच केंद्रात काँग्रेस पक्षाचा पराभव झाला। उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला। रायबरेली मतदारसंघातून इंदिरा गांधी यांचा पराभव झाला, तर अमेठी मतदारसंघातून संजय गांधी यांनाही पराभव स्वीकारावा लागला। जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले। निवडणुकीनंतर मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या इतिहासातील पहिले बिगर काँग्रेस सरकार सत्तेवर आले। हा भारतीय लोकशाहीतील ऐतिहासिक क्षण होता। जनता पक्ष सरकारने 1978 मध्ये 44वी घटना दुरुस्ती मंजूर केली। या दुरुस्तीमुळे भविष्यात आणीबाणी लागू करण्यासाठी अधिक कठोर प्रक्रिया निश्चित करण्यात आली। यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले। मंत्रिमंडळाची लेखी शिफारस आवश्यक करण्यात आली। अंतर्गत अस्थिरता या शब्दाऐवजी सशस्त्र बंड हा शब्द वापरण्यात आला। नागरिकांच्या काही मूलभूत अधिकाराचे संरक्षण अधिक मजबूत करण्यात आले। आणीबाणीच्या घोषणेवर संसदेचे नियंत्रण अधिक प्रभावी करण्यात आले। या बदलांमुळे भविष्यात आणीबाणी जाहीर करण्यासाठी अधिक कठोर घटनात्मक अटी निर्माण झाल्या। मित्रांनो, 1975 ते 1977 हा काळ भारतीय इतिहासातील सर्वाधिक चर्चिला जाणारा आणि वादग्रस्त काळ आहे। काहींच्या मते या काळात प्रशासन अधिक शिस्तबद्ध झाले आणि विकास कामांना गती मिळाली, तर अनेक इतिहासकार, कायदेतज्ञ आणि मानवाधिकार संघटना या काळाला नागरी स्वातंत्र्य, प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य आणि लोकशाही संस्थांसाठी कठीण परीक्षा मानतात। इतिहासातील या काळाकडे पाहताना विविध मतप्रवाह समजून घेणे आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे स्वतःचे मत तयार करणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, आणीबाणीचा इतिहास हा केवळ एका सरकारचा किंवा एका नेत्याचा इतिहास नाही। तो भारतीय संविधान, न्यायव्यवस्था, प्रसार माध्यमे, विरोधी पक्ष आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या भूमिकेची कहाणी आहे। लोकशाही केवळ निवडणुकांवर टिकत नाही, ती संविधान, स्वातंत्र्य, न्यायव्यवस्था, मुक्त प्रसार माध्यमे आणि जागरूक नागरिक यांच्या बलावर उभी असते। म्हणून इतिहासाचा अभ्यास करताना कोणत्याही एका विचारसरणीच्या चष्म्यातून न पाहता विविध बाजू समजून घेणे हीच खरी लोकशाहीची ताकद आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा आणि SV मराठी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।